पावसाळ्यात रानात आणि शेताच्या बांधावर आपोआप उगवते. एकदम पौष्टिक असते ही भाजी. याची पाने हिरवीगार आणि लांबट असतात. रक्त वाढायला एकदम भारी असते. या भाजीला आम्ही चंदन बटवा असं म्हणतो. अशी मोडून घ्यायची भाजी. भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. पावसामुळे या भाजीत मातीचे कण भरपूर असतात, तर ही भाजी 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. काही मसाला लागत नाही, तर यासाठी मी भरपूर असा ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या. तेल टाकले. आता तेल गरम झाले की त्यामध्ये लसूण टाकून घेऊया. हा थोडा ठेचून घ्यायचा. लसूण हे चांगले लाल होईपर्यंत भाजून घेऊया. मिरचीचा पण तिखटपणा कमी येईपर्यंत भाजून घ्यायची. भाजी चवीला खूप छान लागते. लसूण लाल झालाय. आपण धुवून घेतलेली भाजी टाकून घेऊया. मीठ टाकून घेते. मिक्स करून घेऊ. झटपट होते, जास्त वेळ लागत नाही भाजी तयार. आपल्या पाणी सुटलं तर पाणी सर्व आटवून घ्यायचं. आता यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचे कूट 1 चमचा टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि भाजीला तेल सुटेपर्यंत भाजी परतून घ्यायची. अशक्तपणा आला किंवा तोंडाला चव नसेल तर ही भाजी नक्की करून खा. तर ती तयार आहे झणझणीत लसणाची फोडणी केलेली चंदन बटव्याची भाजी. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.